नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। मित्रांनो, आज शरद पवार यांच्या गटात नॅशनलिस्ट पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या प्रकारचं नाव मिळालेलं आहे। हेच नाव मिळालेलं आहे। शरदचंद्र पवार हेच नॅशनलिस्ट काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा होते आत्तापर्यंत आणि आहे ते, तोच त्यांचा ब्रँड होता। म्हणून ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची फितुरी करून अजितदादा गटाने बंड केलं, तर बंड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला आठवत असेल, यशवंतराव चव्हाण संकुलामध्ये, प्रतिष्ठान संकुलामध्ये नरिमन पॉईंटला अजितदादा पवार गटाचे लोकप्रतिनिधी आणि नेते शरद पवारांना भेटायला गेले होते। त्यानंतर काही दिवस शरद पवार आमच्या उदयात आहेत, त्यांचा फोटो आमच्या कार्यालयात आहे असं सांगण्यात येत होतं। तेव्हा शरद पवारांना सांगावं लागलं, ढोंग करू नका, नाटकं करू नका, म्हणजे माझ्या पाठीमध्ये तुम्ही सुरा खुपसता आणि वर हृदयात मी आहे, कार्यालयात माझे फोटो लावता, माझ्या फोटोंचा असा वापर करू नका असं सांगायला। आणि मग या मंडळींनी ते प्रकार थांबवले। आता त्याला बरेच दिवस उलटलेले आहे। निवडणूक आयोगाने अपेक्षेप्रमाणे नवी दिल्लीच्या तालावर नाचत ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना जे धनुष्यबाण त्यांचं जे चिन्ह होतं ते त्यांच्याकडे हिसकावून ते गद्दार किंवा मिंधे गटाला म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाला दिलं, नावही दिलं, शिवसेना आहे, शिवसेना पक्ष त्यांच्या स्वाधीन केला। त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगाने हा अजितदादांच्या हवाली केलेला आहे। अजितदादा पवार हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बरं का। आणि एवढं सगळं झाल्यानंतर, रामायण झाल्यानंतर अजितदादांना आदल्या दिवशी जे स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं की भावनिक होऊ नका, तुम्हाला भावनिक करण्याची गोष्ट केली जाईल, म्हणजेच त्यांना असं माहिती असावी किंवा त्यांना अशी कुणकुण लागली असावी की कदाचित यावेळी बारामतीमध्ये सुप्रियाताई नाही तर शरद पवारच उभे राहतील। शरद पवारांनी अगोदर जाहीर केलं होतं पूर्वीच की मी आता लोकसभा निवडणुका लढवणार नाही, आणि मग राज्यसभेत ते निवडून आले आणि राज्यसभेत त्यांची अजून टर्म आहे, पण कदाचित ते यावेळी बारामतीमध्ये आणीबाणीची प्रसंग उद्भवला आहे म्हणून ते कदाचित स्वतः उभं राहतील आणि बारामतीकर अजूनही शरद पवारांना मानतात। सुप्रियाताई नाही मानतात, सुप्रियाताई तिथूनच निवडून आल्या होत्या, पण बारामतीमध्ये अजूनही बारामतीची जनता अजितदादा पवारांनी जर थेट नाव घेऊन शरद पवारांवरती टीका केली तर बारामतीमध्ये सुद्धा त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जातील अजितदादांच्या, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो। त्यामुळे अजितदादा बारामतीत बोलताना सांभाळून बोलतात। त्यांना असं जेव्हा वाटलं की शरद पवार उद्या उभे राहिले तर शरद पवार विरुद्ध सुनेत्राताई पवार किंवा पार्थ पवार अशी लढत होऊ शकते आणि मग पंचायत होईल आपली, किंवा कोणीही त्यांच्या विरोधात उभं राहू शकणार नाही। म्हणून भावनिक होऊ नका, समजा शरद पवार उभे राहिले तरीसुद्धा भावनिक न होता माझ्या उमेदवाराला निवडून द्या, जो उमेदवार असेल माझा त्या जागी तुम्ही मला कल्पा, म्हणजे मीच तिथे उभा आहे असं मानून मला मत द्या, माझ्या उमेदवारा म्हणजे मला मत। शरद पवार यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना सुप्रियाताईंना किंवा कुठल्याही त्यांच्या उमेदवाराला मत द्यायचं नाही अशा प्रकारे दादा सांगू पाहत होते। दादांना आता काही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण दादांनी असं सांगितल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर टीका केली की एका वयोवृद्ध नेत्याला ज्यांनी तुम्हाला वाढवलं त्यांना कशा प्रकारचा तुम्ही त्रास देत आहात, प्रतिभाताई पवार यांनी मुलाप्रमाणे तुम्हाला वाढवलं आणि तुम्ही कशा प्रकारे घात करताय त्याचा, हे माणुसकीला सोडू नये असं आव्हाड म्हणाले। त्यानंतर ताबडतोब हसन मुश्रीफ आणि अन्य नेत्यांकडून अजितदादांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण खुलासा फारसा कोणी लक्षात घेत नाही। अजितदादांच्या लक्षात आलं की त्यांनी फार मोठी चूक केली आहे आणि यापूर्वी सुद्धा जेव्हा
पहिली सभा झाली होती अजितदादा गटाची मुंबईमध्ये, त्यावेळी अजितदादांनी ज्या प्रकारची टीका शरद पवारांवरती केली की आता रिटायर व्हा ना तुम्ही, आता किती वर्ष तुम्ही काम करणार, तुम्ही आता म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही जात का नाही, चालते व्हा तुम्ही, वानप्रस्थाश्रमात जा, अशा प्रकारची भाषा केली. ती महाराष्ट्रातल्या जनतेला आवडली नाही. अगदी अजितदादांच्या समर्थकांनाही ही भाषा आवडली नाही, हे आपण लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो की हे सगळं निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट ठरवली. म्हणजे ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत आणि त्या ध्येय धोरणांना तडा जाईल असं कोणी वागलं आहे का. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाची घटना काय आणि घटनेप्रमाणे व्यवहार झाला आहे की किंवा नाही. आणि तिसरी टेस्ट म्हणजे बहुमताची टेस्ट. आणि मग निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतच असं सांगितलं होतं की पक्षाच्या संघटनेमध्ये कोणाचं प्राबल्य, कोणाचं वर्चस्व हे आम्ही विचारात घेतलं नाही. त्यासाठी ॲफिडेव्हिट्स मागवली आहे त्याने. ॲफिडेव्हिट्स मागवली कशासाठी, कार्यकर्त्यांची, सदस्यांची लाखो ॲफिडेव्हिट्स उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केली आणि शेवटी त्याचा विचारच झाला नाही. मग एवढा जो खर्च उद्धव ठाकरेंनी केला किंवा शरद पवारांनी केला असेल आता, पण त्याचा विचारच केला नाही निवडणूक आयोगाने. त्यांचं म्हणणं की आमच्याकडे ॲफिडेव्हिट्स आणि म्हणजे सगळ्या ठिकाणी जाऊन त्या ॲफिडेव्हिट्सची खरा खोटेपणा, सत्यासत्यता जी पाहायला पाहिजे तपासून तेवढा आमच्याकडे स्टाफच नाही, यंत्रणा नाही. मग मागवता कशाला तुम्ही. आणि मग ध्येय धोरणाच्या बाबत संदिग्धता आहे, घटनेप्रमाणे व्यवहार केला की नाही ते आम्ही बघितलं. आणि मुख्य म्हणजे बहुमत कोणाकडे आहे. आता पक्ष संघटनेमध्ये बहुमत दिसतंय की शरद पवारांना मानणारा जास्त वर्ग आहे, सदस्य जास्त, कार्यकर्ते त्यांच्याकडे जास्त आहेत, पण तो विचारच केला नाही. उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण काळं असूनही त्याचा विचार झाला नाही आणि संपूर्ण पक्ष त्याचा विचार न करता अन्याय्य पद्धतीने केवळ मोदी शहांच्या तालावर नाचत त्यांचे म्हणजे जे घरगडी म्हणून काम करतात असे निवडणूक आयोगामधले लोक जे आहेत त्यांनी हे पक्ष स्वाधीन केले. आता हे पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या स्वाधीन केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारांनी स्थापन केला. आता बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत, पण शरद पवारांनी, मी त्यांच्या पहिल्या सभेला स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कला मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या सभेला हजर होतो. प्रचंड सभा झाली, धुवाधार सभा झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश महाराष्ट्रात मिळालं, लोकसभेतही मिळत गेलं. 15 वर्ष शरद पवारांच्याच केवळ कर्तृत्वाच्या बळावर आणि शरद पवार यांनी धोरणीपणे सोनिया गांधींवर टीका केली, कबूल आहे त्यांनी. पण जेव्हा वास्तवाचं आकलन झालं त्यांना की मग महाराष्ट्रात जर सोनिया गांधींच्या पाठिंब्याशिवाय आपण सरकार स्थापन करू शकत नाही. आणि लक्षात घ्या तेव्हा ते भाजपबरोबर गेले नाहीत शरद पवार, तेव्हा ते काँग्रेसबरोबर गेले. सोनिया गांधींशी त्यांनी वाटाघाटी केल्या. म्हणजे पवारांनी आपलं धोरण, आपली विचारसरणी सोडली नव्हती. 15 वर्षही सोडली नाही त्यांनी. पण या मंडळींनी सगळे शरद पवारांच्या कर्तृत्वाच्या बळावर सरकारमध्ये महत्त्वाची खाती, महसूल असेल, कोणाला ऊर्जा खातं, कोणाला जलसंपदा खातं, ही सगळी महत्त्वाची खाती मिळाली. गृह खातं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील असतील आणि म्हणजे जे हसन मुश्रीफ महत्त्वाची ग्रामीण विकास खातं, म्हणजे लोकशाही आघाडी सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व फायदे सत्तेचे मिळवले. त्या फायद्यांच्या बळावर अजितदादांनी आपला गट मजबूत केला. आज अजितदादांच्या बरोबर जे लोक आहेत त्या लोकांना अजितदादांनी ताकद दिली पैशाची, त्यांना फंड दिला जास्तीत जास्त, त्यांच्या संस्थांना फंड दिला, त्यांना सवलती दिल्या, सबसिडी दिल्या, लोन दिलं राज्य सरकारी बँकेच्या माध्यमातून. आणि त्यामुळे हे सगळे लोक अजितदादांचे लाचार आहेत. पण अजितदादा हे सर्व फंड आणि हे सगळी खैरात त्यांच्या कोणाच्या बळावर करू शकले. अजितदादांना मोठं कोणी केलं, मंत्री कोणी केलं, ते शरद पवारांनी केलं. मग जे आज अजितदादांचे काय म्हणतात ज्याला शिष्य झालेत किंवा त्यांचे सहकारी बनलेत, केवळ अजितदादांचे निष्ठावंत बनलेत, त्यांना हे लक्षात येत नाही की अजितदादांनाच ताकद कोणी दिली ती शरद पवारांनी, अजितदादांना ओळख कोणी दिली ती शरद पवारांनी.
मग आपण शरद पवारांचे निष्ठावंत असलं पाहिजे, अजितदादांचे नाही. पण सत्तेपुढे आणि ईडीच्या धाकापुढे सगळेजण लोटांगण घालून मोकळे झालेले आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला इथे सांगतो, मूळ विषय वेगळा आहे. माझा मूळ विषय काय आहे? दिल्लीचे इशारे आणि मुंबईचे मुजरे. म्हणजे दिल्लीच्या म्हणजे महाशक्तीच्या भारतीय जनता पक्षाच्या तालावर निवडणूक आयोग नसतो आणि निवडणूक आयोग आपल्या पसंतीचे निर्णय देतो, म्हणून महाशक्ती ज्या पद्धतीने खुश आहे त्याच पद्धतीने अजितदादा गट खुश आहे, एकनाथ शिंदे गट खुश आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, जो आम्ही पाहिलेला असेल काही काळापूर्वी, पण तो नव्याने व्हायरल केला. त्यामध्ये अजितदादा गट शिंद्यांना प्रश्न विचारत आहे की तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा आणि तुम्ही हा पक्ष पळवला आहे, नाव आणि चिन्ह पळवलं आहे शिवसेनेचं, हे चुकीचं आहे असं अजितदादा एकनाथ शिंदेंवर टीका करत आहे. आणि जे एकनाथ शिंदेने केलं तोच प्रकार स्वतः अजितदादा पवारांनी केला. म्हणजे काही लाज वाटत नाही का या मंडळींना की आपण अलीकडच्या काळापर्यंत काय बोललो? तुम्ही काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी जो एक व्हिडिओ केला होता की अजितदादा महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते म्हणून काय बोलत होते आणि आज काय बोलतात. म्हणजे लोकांची स्मरणशक्ती नाहीच आहे, लोकांना काही आठवत नाही. 10 दिवसापूर्वीचं 1 महिन्यापूर्वीचं असं त्यांना अजितदादांना वाटतंय काय बोलतायत काय ते. आता दुसरी गोष्ट अशी आहे, मला जे म्हणायचं आहे ते असं की एकनाथ शिंदेंना नावं ठेवण्याचा अजितदादांना कुठलाही अधिकार नाही. एकनाथ शिंदेंप्रमाणेच अजितदादांनी गद्दारी केली आणि ईडीच्या धाकामुळे ते भाजपची चमचेगिरी करत येतात आणि सगळे सत्तेचे लाभ मिळवत आहेत. पण मी तुम्हाला असं सांगतो की शरद पवार ह्यांनी सांगितले मी म्हातारा झालो असलो, म्हणजे शरद पवारांचं वाक्य आहे की कुणाला सांगितलं मी म्हातारा झालो. म्हणजे ज्याला म्हणतो की एज हे फक्त एक टेक्निकल गोष्ट आहे. तुमच्या मनात जो उत्साह असेल, उमेद असेल, आशा असेल, कर्तृत्वाची एक अजूनही हिंमत असेल कर्तृत्व गाजवण्याची, तर तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या शरद पवारांनी इतकं प्रतिकूल वातावरण महाराष्ट्रात होतं. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की 2-4 माणसंसुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी निवडून येणार नाही. त्यावेळी शरद पवारांनी पावसामध्ये जी सभा घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, आपल्या सभांनी गाजवून सोडलं. त्या शरद पवारांनी राष्ट्रवादीचे किती आमदार 54 आमदार निवडून आले आणि त्यांच्या सभांमुळे काँग्रेसलाही फायदा झाला. हे जे आमदार निवडून आले त्यामध्ये अजितदादा पवार, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे सगळे आमदार होते, जे आज अनिल पाटील असतील, दिलीप वळसे पाटील सगळे शरद पवारांच्या या सभांमुळे निवडून आलेले आहेत. आणि आज ते शरद पवारांनाच सोडून निघून गेले. हे किती कृतज्ञ माणसं असावीत हे आपण लक्षात घ्या. हे यांना आठवत नाही. आणि कुठल्या वयामध्ये शरद पवारांना तुम्ही एक प्रकारे त्यांची साथ सोडताय. माणसाने प्रतिकूल काळामध्ये जो माणूस तुमच्या मागे उभा राहतो तो खरा तुमचा साथीदार, तो खरा तुमचा सुहृद, तो खरा तुमचा मित्र. पण यांना काहीही एक तर लाज नसावी, काही तत्वांशी बांधिलकी नाही त्यांची. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तिथे लोटांगण घालतात आणि कमळाबाईच्या भोवती किंवा कमळाबाईबरोबर फुगड्या घालतात. आज धनंजय मुंडे काय म्हणत होते की लोकशाहीचा विजय झाला आहे. अरे काय म्हणजे धनंजय मुंडे काय बोलावं तुम्हाला, किती लाचारी करता भाजपची. अहो निवडणूक आयोगाने जेव्हा शिवसेनेबद्दल निर्णय दिला होता तेव्हा तुम्ही काय बोलला होता? तुम्ही महाशक्तीबरोबर जाण्याच्या अगोदर तुम्ही लोकशाही नष्ट झालेली आहे, हुकुमशाही आलेली आहे हे बोलत होतात ना. आणि आता लोकशाहीचा विजय झाला असं तुम्ही म्हणताय. खरोखर शरम वाटते या नेत्यांची. मला त्यांच्या समर्थकांनी ते विचार करावं काय बोलत होते, काय होता असं तू, काय झालं असं. कठीण आहे.
आता मी तुम्हाला सांगतो की सुप्रियाताईंनी बघा, सुप्रियाताईंनी 2 दिवस संसदेमध्ये, लोकसभेमध्ये अप्रतिम भाषणं केली. सुप्रियाताईंच्या नखाची ही सर या लोकांच्यामध्ये नाही आहे. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा युक्तिवाद, भाषेवरती त्यांची असलेली कमान आणि लोकांच्या प्रश्नाविषयी, देशापुढच्या प्रश्नांविषयी असणारी कळकळीने त्यांचा अभ्यास. हे कोण धनंजय मुंडे, हे कोण हसन मुश्रीफ, अजितदादा पवार, काही त्यांच्यासमोर काही तुलनाच होऊ शकत नाही. हे सगळे लोक केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या मागे आहेत. बाकी काहीही गुण नाही त्यांच्यामध्ये. कष्ट करतात ते काय सत्तेसाठी कष्ट करतात. कळकळ म्हणतो आपण, एखाद्या तत्वाबद्दलची कळकळ, एखाद्या विचाराबद्दलची निष्ठा आणि कळकळ अजिबात नाही. आता तुम्हाला सांगतो सुप्रियाताई काय म्हणाले बघा. त्या म्हणाले, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या हातून पक्ष काढून घेणे हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झाले असावे. पुढे काय म्हणतो तो माझा विषय आहे. महाराष्ट्राच्या विरोधात हे मोठे षडयंत्र आहे. शिवसेना हा बाळासाहेबांचा मराठी माणसाचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हाही शरद पवार या मराठी माणसाचा पक्ष आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्यातलाच हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. महाराष्ट्राच्या विरोधात हे कारस्थान दिल्लीचं चालू आहे. हे खरंच आहे. मी तुम्हाला सांगतो, पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो ते असं की महाराष्ट्रातले वेदांत फॉक्सकॉन असेल, बर्ड ड्रग्स पार्क असेल, एअरबसचा प्रोजेक्ट असेल, वस्त्रोद्योग प्रकल्प असेल, हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातून अन्य राज्यामध्ये गेले. आता हे गेले प्रकल्प तेव्हा कोण बोलत होते त्याच्याबद्दल? अजितदादा पवार सुद्धा विरोधी पक्षात असताना त्यांना ते बोलणं भाग पडलं. पण उद्धव ठाकरे आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे तोफ डागत होते. हे महाराष्ट्राचे प्रकल्प जात आहेत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जाऊ देत आहेत प्रकल्प. त्यांना काही वाटत नाही त्याचं. तुम्हाला एक तरी स्टेटमेंट असं बघितल्याचं वाटते की एकनाथ शिंदेनं वाईट वाटले की आपले प्रकल्प गुजरातला कसे गेले किंवा कुठल्या अन्य राज्यात का गेले, आम्ही जाऊ देणार नाही ते, असं ते बोलले नाहीत. म्हणजे त्यांनी दिल्लीच्या चरणी पूर्णपणे लीन झालेली ही लोक आहेत. पूर्णपणे दिल्लीने ते प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवले, जाऊ देत, आपलं काय जाते. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं, मरे ना का ते प्रकल्प जाऊ देत तिकडे. मराठी माणसांना नोकऱ्या मिळवतात, नाही मिळालं, आपलं काय जाते. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची नोकरी मिळाली, आपल्याला महाशक्तीची चाकरी करता येते, जाऊ दे ना. एकनाथ शिंदेना काहीही त्या उद्योगांबद्दल, रोजगाराबद्दल, गुंतवणुकीबाबत पडलेलं नव्हतं. हे आपण लक्षात घ्या. आणि देवेंद्र फडणवीस हे तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं. महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडी सरकारवर खोटे नाटे आरोप करायचे आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीला करोना काळात निधी न देता पंतप्रधानांच्या निधीला फंड द्यायचा. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारची देशभर बदनामी करायची. हे प्रताप या देवेंद्र फडणवीसांनी केले. आता त्या काळामध्ये जे आपल्याकडे प्रकल्प येत होते, जी गुंतवणूक येत होती, आपण GDP मध्ये नंबर 1 होतो तेव्हा. म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा आपली ग्रोथ जास्त झालेली होती तुम्हाला सांगतो. आणि उलट आणि मेक इन इंडियामध्ये किंवा अनेक प्रकल्प, अनेक सामंजस्याचे प्रकल्प करोनाच्या काळातसुद्धा 25-25 कंपन्यांचे 60-60 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आपल्याकडे आले होते. पण देवेंद्र फडणवीसांना त्याची काही पडलेली नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्राची बदनामी करत होता. मी अजितदादांना आठवण करून देतो, GST बाबत आणि अन्य केंद्रीय करांमधला महाराष्ट्राचा हिस्सा मिळण्याबाबत महाराष्ट्रावरती अन्याय होतोय असं विरोधी पक्षनेते असताना, महाविकासमध्ये असताना अजितदादा म्हणत होते की नाही. महाविकासचे अर्थमंत्री असताना हे म्हणत होते की नाही GST आम्हाला मिळत नाही. आणि मग दिल्लीची शक्ती तुम्हाला देत नव्हती. आता का नाही बोलत त्याच्याबद्दल तुम्ही?
म्हणजे महाराष्ट्रावरती प्रकल्पांबाबत, केंद्रीय सहाय्याबाबत, GST बाबत, इवन आपल्याला लस जी आहे करोनाची, त्या लसीचा पुरेसा साठा आपल्याला दिला जात नव्हता. आणि असं हे दिल्ली सरकार, मोदी सरकार होतं. आणि त्यांच्या पुढे हे मुजरे ठोकतात. महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारची नाही, ती महाराष्ट्राची बदनामी करत होते हे लोक तेव्हा. हे लक्षात घ्या तुम्ही लोक. आता दुसरं तुम्हाला सांगतो, ज्या महाराष्ट्र मेला तर तरी राष्ट्र मेले. महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, हे सेनापती बापट म्हणाले. महाराष्ट्राशिवाय देश चालू शकत नाही. महाराष्ट्र नंबर 1 स्टेट आहे आणि अगोदरसुद्धा होतं. हे आपण लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुद्धा 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत पुढे होता. अन्य राज्यांना मागे ठेवलं होतं. पण हे खोटारडेपणा सांगून उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये परकीय गुंतवणूक येत नव्हती. महाराष्ट्र मागे पडला होता, महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला होता असं म्हणत होते. आणि एकनाथ शिंदे जे उद्धव ठाकरे यांच्या सरकारात सर्व फायदे लाटत होते, त्यात मंत्री होते, ते मात्र त्याबद्दल काहीच बोलत नव्हते ते. आता ज्याला म्हणतो की आपण म्हणजे मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले असं जे आपण म्हणतो, हा मराठा म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस, त्याच्याबद्दल काही स्वाभिमान आहे की नाही? प्रकल्प जात आहेत, गुंतवणूक दुसरीकडे जाते, रोजगार पळवले जात आहेत, तरी तुम्हाला काही वाटत नाही त्याचा? ही एक गोष्ट. आता मी तुम्हाला सांगतो, हे लोक अदानींच्या भोवती फेर धरून नाचत असतात. त्यांना असं वाटत नाही की शंतनुराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातले मोठे उद्योगपती, त्यांच्या नावाचा गौरव करावा, त्यांचा जन्मदिन आपण चांगल्या पद्धतीने मनवावा, किंवा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही कार्यक्रम करावा, त्यांच्या नावाने काही पुरस्कार द्यावे, त्यांचं मोठं स्मारक करावं, असं नाही वाटलं यांना कोणाला. आपला मराठी उद्योगपती, मराठी फक्त शंतनुराव किर्लोस्कर नाही, अनेक उद्योगपती मराठी. किती मराठी उद्योगपतींना हे सरकार पुढे आणते हे सांगा. हे फक्त अंबानी आणि अदानी यांचं केंद्र सरकार जसं त्यांच्या भोवती नाचतंय, तशाच पद्धतीने महाराष्ट्र सरकार केवळ महाशक्तीने सांगितलं की यांना मदत करा, की यांना मदत करणार. आणि ते अंबानी म्हणतात हे गुजरात हे पहिलं माझं प्रेम आहे असं मुकेश अंबानी अलीकडेच म्हणाले. ठीक आहे, तुमचं प्रेम आहे, पण मग महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रात तुमचे प्रकल्प आहेत, महाराष्ट्रात तुम्ही राहता इतके वर्ष, महाराष्ट्राने सुद्धा तुम्हाला मोठं केलं ना. पाताळगंगेमध्ये कोणाचा प्रकल्प आहे? मुंबईत कोणाची कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत? बेलापूरमध्ये कोणाचं IT मोठं ऑफिस आहे? त्या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला काही प्रेम वाटत नाही? महाराष्ट्रात प्रचंड मोठी गुंतवणूक करावी असं तुम्हाला वाटत नाही? गुजरातबद्दल तुमचं प्रेम अजूनही आहे. आणि याबद्दल एकनाथ शिंदेंना, अजितदादांना बोलावंसं वाटत नाही, हे मला तुम्हाला सांगेल. मी अजून एक उदाहरण सांगतो की महाविकास आघाडी सरकार असताना स्टार्टअपमध्ये आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्र पहिला होता. त्यानंतर विदर्भामध्ये डिफेन्स इंडस्ट्रियल हब त्यांनी आणायचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरे सरकार. आणि उलट देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये कडधान्य आणि तृणधान्यामध्ये च्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती शेतीमध्ये आणि या उत्पादनामध्ये. मग त्याच्याबद्दल काय बोलायचं? त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आणि जो उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये 9% वर आपला ग्रोथ झाली होती, विकास झाला होता, तो यांच्या 22-23मध्ये 6.8% आला होता विकास. तेव्हा हे थापेबाजी करते एकनाथ शिंदे हे सरकार, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा उगाचच महाविकास आघाडी सरकारची बदनामी करायची आणि एक प्रकारे महाराष्ट्राची बदनामी करायची, केवळ महाशक्तीच्या इशाऱ्यानुसार ही बदनामी करायची, हे प्रथम थांबलं पाहिजे. आणखी एक गोष्ट तुम्हाला, बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वांद्रे शाखेचं जे बांधकाम आहे शाखेचं, तिथे बुलडोझरनी पाडण्यात आलं आणि तिथे एक असिस्टंट इंजिनियर होते. त्यांनी बाळासाहेबांच्या जो फलक होता त्यांच्या छायाचित्र असलेला त्याच्यावरती हातोडा चालवला आणि हातोडा चालवला. हे यांचं बाळासाहेबांचं प्रेम आहे.
बाळासाहेब ठाकरे हे महाशक्ती किंवा भाजपसमोर शरण न जाता त्यांना आव्हान देत होते. महाशक्तीपुढे लोळण घेत नव्हते ते. आणि त्यांच्याच फोटोवरती हातोडा चालवण्यात आला होता. हे आपण लक्षात घ्या, मराठी माणसांनो लक्षात घ्या तुम्ही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून आपले चिंतामणराव देशमुख होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर चिंतामणराव देशमुख आपल्याला माहिती आहे. त्यांच्या संदर्भातल्या एक किस्सा सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बुंदेलखंडचा एक म्हातारा राजा होता छत्रसाल. त्यानं पहिल्या बाजीरावला एक कविता लिहून निर्वाणीची हाक दिली पहिल्या बाजीरावला. ती अशी होती, जो गत भई गजेंद्र की सो गत भई आज, आजी जान बुंदेल की राखा आजी लाज. बुंदेलखंडाची लाज बाजीराव तुम्ही राखा असं आवाहन त्यांनी केलं होतं छत्रसाल बाजीरावनं. पहिले बाजीराव पराक्रमी पुरुष आपले. त्याच धर्तीवरती प्रबोधनकार ठाकरे यांनी चिंतामणराव देशमुखांना लिहिलं, जो गत भई गजेंद्र की सो गत भई आज, बाजी जान बंबई न महाराष्ट्र की राखो सीडी लाज. सीडी देशमुख तुम्ही महाराष्ट्राची लाज राखा असे आवाहन प्रबोधनकार ठाकरे यांनी केलं होतं. का म्हणाले होते प्रबोधनकार ठाकरे सीडीना, चिंतामणराव देशमुखांना? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, ICS मोठे अधिकारी होते, सनदी अधिकारी होते, गव्हर्नर झाले आणि पुढे ते भारताचे नेहरूंच्या आग्रहास्तव अर्थमंत्री झाले. CD देशमुखांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, पण मोरारजी देसाईंनी लाठीमार केला. संयुक्त महाराष्ट्रासाठी जे धडपडत होते, जे आंदोलक होते, चळवळे होते, त्यांच्यावरती निर्दयीपणे मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते तेव्हा लाठीमार केला, गोळीबार केला. 105-6 हुतात्मे झाले आपले. आणि नंतर पुन्हा अशाच प्रकारचा निर्दयीपणा मोरारजी देसाई यांनी दाखवला. एवढं होऊन सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते. ते मागणी मान्य करत नव्हते की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची. उलट त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ठराव पास केला की एकीकडे गुजरात, एकीकडे महाराष्ट्राचा उर्वरित भाग आणि मुंबई अशी 3 राज्य करण्याचा, मुंबईला केंद्रशासित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तेव्हा CD देशमुख यांनी मुंबईचे प्रदेश काँग्रेसचे जे मामासाहेब देवगिरीकर म्हणून अध्यक्ष होते, अस्वस्थ होऊन त्यांना फोन केला की असं असं चाललं आहे म्हणून. मग देवगिरीकर तिथे गेले आणि म्हणाले की बाबा, CD म्हणाले की मला हे सहन होत नाही, महाराष्ट्राचा हा अपमान मला सहन होणार नाही, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालंच पाहिजे अशी त्यांची भावना होती. ज्या हुतात्म्यांबद्दल त्यांना फार हुतात्म्यांबद्दल प्रेम होतं CDना, की महाराष्ट्रासाठी हे हुतात्मा झाले, तरी विरोधी संयुक्त महाराष्ट्र समितीतले असले तरी आणि ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री असले तरी. कारण CDचं पहिलं प्रेम हे महाराष्ट्रावरती होतं, देशावरती होतं, पण महाराष्ट्रावरती त्यांना प्रेम होतं. म्हणून मग त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा राजीनामा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बाहेर पडले तडकाफडकी, आणि त्यांना त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न गोविंद वल्लभ पंत, नेहरू सगळ्यांनी केला, पण त्यांनी ऐकलं नाही. लोकसभेत जाऊन निवेदन दिलं आणि सांगितलं की मुंबई केंद्रशासित प्रदेश करता कामा नये, मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि त्यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा देतोय, लोकसभा सदस्यत्वाचा मी राजीनामा देतोय, असे हे CD देशमुख. कुठे हे CD देशमुख आणि महाराष्ट्राचा वारंवार अपमान करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांच्या शिवसेनेचा अपमान करणाऱ्या, मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याशी द्रोह करणाऱ्या, महाशक्तीच्या मागे लोटांगण घालणारे हे जे गुलाम आहेत, गुलाम बनलेले, त्यांनी संपूर्ण आपलं जे स्वाभिमान संपूर्ण हा फेकून दिलेला आहे आणि हे महाशक्तीला शरण गेलेले आहेत. त्यांना या CD देशमुखांची आठवण येऊ नये हे खरोखरच कठीण आहे. आत्र्यांनी तेव्हा चिंतामणी देशाचा कंठमणी झाला असा आग्रह केला होता आचार्य आत्रे.
मराठामध्ये नाही, नवयुगमध्ये हा अग्रलेख लिहिला होता. कविताही लिहिली होती तशीच. हे आचार्य अत्रे जे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे, मराठा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लढणारे, प्रत्यक्ष लढणारे आचार्य अत्रे. कुठे आचार्य अत्रे, कुठे प्रबोधनकार ठाकरे, कुठे सी.डी. देशमुख, कुठे कॉम्रेड डांगे, कुठे एस.एम. जोशी आणि कुठे हे लोक, लाचा लोक, हे ह्या धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदेचे एकापेक्षा एक नग. आणि गणपत गायकवाड ज्यांनी गोळीबार केला शिंदे गटाच्या शहराध्यक्षावरती, आणि मग गणपत गायकवाडांनी आरोप काय, आमदारांच्या जो अटकेत आहे त्याने आरोप काय केला की शिंदेंकडे माझे पैसे, मोठे पैसे ते मला देत नाही आहेत, करोडो रुपये त्यांच्याकडे. अरे इतका गंभीर आरोप तुमच्या मुख्यमंत्र्यावर झाल्यावर सुद्धा 6 मंत्र्यांना, देवेंद्रजींना भेटून सांगायला लागते की कारवाई करा गणपत गायकवाडांवर. काही अजूनपर्यंत कारवाई केली नाही त्यांच्यावरती, गणपत गायकवाडवरती कारवाई केली नाही. ताबडतोब त्याला बरखास्त करा. आणि शिंदेंचा अपमान केला तुमच्या महाशक्तीने. शिंदेंनी खरं म्हणजे जर काही कारवाई होत नसेल तर राजीनामा द्यायला पाहिजे. का तो आरोप खरा आहे मला माहीत नाही. काही म्हणजे असा विचार होऊ शकतो, कोणीही काहीही आरोप करा पण आम्ही त्या खुर्चीला चिकटून बसणार आहोत, असं यांचं मत आहे असं मला वाटतं. आता गोष्ट आहे ती अशी की मी तुम्हाला जे म्हणत होतो की हे लोक किती ढोंगी आहेत हे तुम्हाला सांगितलं, किती खोटारडे आहेत आणि स्वाभिमान त्यांचा पूर्ण कसा गळून गेलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता मुख्य मुद्दा असा आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या संस्था महाराष्ट्रातनं बाहेर जातात, सरकारी संस्था. बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याच्या ऐवजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठं पॅकेज, स्वतंत्र पॅकेज केंद्र सरकारने दिलं का? नाही दिलं. महाराष्ट्रातले उद्योगधंदे जात आहेत तिकडे, महाराष्ट्रातल्या नोकऱ्या कमी होत आहेत, नोकऱ्या जात आहेत तिकडे, आणि केवळ जाहिरातीच्या बळावरती हे त्रिशूल सरकार राज्य करत आहे. हे पूर्णपणे दिल्लीच्या इशाऱ्यावरती राज्य करणारं सरकार आहे. या दिल्लीकरांनी म्हणजे मोदींनी कसा अपमान केला होता महाराष्ट्राचा भाग. ते म्हणाले कोविड काळात हे महाविकास आघाडी सरकार, ते काँग्रेसवाले, ते शिवसेनावाले काय करत होते, त्यांनी या सगळ्या परप्रांतातल्या मजुरांना बाहेर पाठवलं. रेल्वे गाड्यात जा, स्टेशनावरती जा आणि तुमच्या राज्यात जा, भले कोविड पसरो, जा तिकडे तुम्ही, चालते व्हा तिकडे. त्यांना काही मदत केली नाही असा धादांत खोटा आरोप. म्हणजे जणू काही कोविड पसरवण्यासाठी या परप्रांतीयांना त्यांनी तिकडे पाठवलं होतं. अरे केंद्र सरकारने किती खोटारडे, किती बदमाश लोक आहेत. या मंडळींना मजुरांना सुरक्षितपणे नेण्याची व्यवस्था केली नाही आणि हे चालत चाललेले होते. त्यापैकी अनेक लोक मेले आणि या बेशरम लोकांना लाज वाटत नाही की याबद्दल तुम्ही महाराष्ट्र सरकारला नाव ठेवत आहे, त्या काळच्या महाविकास आघाडी सरकारला. आणि हे ठाकरे, हे महाशक्तीवाले देवेंद्र फडणवीसांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही हा महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल. कोविडच्या काळामध्ये सुद्धा लस देण्याबाबत, फंड देण्याबाबत तुम्ही अन्य राज्यांना, गुजरातला प्रायोरिटी देता आणि या काही वाटत नाही आज एकनाथ शिंदेना, अजितदादांना त्याच्याबद्दल. तुम्हाला पूर्णपणे दुय्यम वागणूक दिली जाते. आणि मग मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान, दिल्लीची ताकद कितीही असो, माझं वय कितीही झालं असो, मी दिल्लीच्या ताकदीपुढे लोटांगण घालणार नाही, शरण जाणार नाही. मग काही हो, ही हिंमत शरद पवारांनी वयाच्या 84व्या वर्षी दाखवली आहे, हे लक्षात घ्या. अजूनही पूर्णपणे बरे न झालेल्या उद्धव ठाकरे यांनी कोकणात गेले, ते कुठे कुठे जात आहेत ते, आणि हे म्हणतात घरात बसले एकनाथ शिंदे, कुठे कुठे जाऊन हल्ला बोल करतायत, नाकी 9 आणतायत. आज तुम्ही कोणालाही विचारा, एकनाथ शिंदे, अजितदादा गट आणि त्यांच्याबद्दल कोणालाहीच गाडी मात्र सहानुभूती नाही. संतापलेले आहेत लोक त्यांच्यावरती पूर्णपणे. याचं कारण महाराष्ट्रावरती दादागिरी दिल्लीची जी चाललेली आहे
ती त्या काळामध्ये मराठी माणसाला सहन झाली नाही आणि आज पूर्णपणे केवळ आणि केवळ मोदींची सत्ता महाराष्ट्रावर चाललेली आहे. नावाला हे एकनाथ शिंदे दादा आणि फडणवीस सरकार आहे, पण मोदी म्हणतात, शहा म्हणतात त्याप्रमाणे हे हालतायत आणि डुलतायत. त्यांना स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाही आहे. यापूर्वी कुठल्याही पक्षाची सरकार असो असं झालेलं नव्हतं. स्वतंत्रपणे म्हणजे तुम्ही बघा, यशवंतराव चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाणावर टीका झाली, नेहरूंच्या बद्दल त्यांना जास्त प्रेम आहे म्हणून, पण यशवंतरावांनी महाराष्ट्रासाठी किती काम करून ठेवलेले. म्हणजे पंचायत राज्यव्यवस्था बळकट करणं, सहकारी संस्था असतील, MIDCs असतील, पुण्याची भोसरी इंडस्ट्रीयल, पिंपरी चिंचवड इंडस्ट्रीयल, कितीतरी काम करून ठेवले. कृषी औद्योगिक विकासाचा पाया घातला त्यांनी. वसंतराव नाईक काँग्रेसचे, पण रोजगार हमी योजना दिली. हरित क्रांतीला त्यांनी हरित क्रांती महाराष्ट्रात यावी म्हणून त्यांनी मदत केली. कृषी विद्यापीठं स्थापन केली. प्रत्येकाने, शरद पवारांनी उद्योगधंद्यांचं जाळं विस्तारण्याचा प्रयत्न केला. IT सेक्टर असेल किंवा डायमंड इंडस्ट्री असेल, परदेशस्थ भारतीयांची गुंतवणूक इथे आणली. फलोद्यान विकास केला. द्राक्ष, डाळिंब या सगळ्या म्हणजे ज्याला जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या फुलांची शेती, हे सगळं शरद पवारांनी केलं. विलासरावांच्या काळात सुद्धा विकास झाला. सुशीलकुमार शिंदे यांनी अनुसूचित जाती जमातींना मोठं मदत केली. असे प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी, अगदी मनोहर जोशींनी सुद्धा काही कामं केली. मी असं म्हणत नाही की भाजपच्या यांनी काहीच कामं केली, देवेंद्रनी कामं केली. पण आज देवेंद्रजींना असेल, एकनाथ शिंदेंना काहीही निर्णय स्वातंत्र्य नाही. हे सगळं यांना दिल्लीच्या प्यादा म्हणून काम करायला लागतं. हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा या 3 नेत्यांनी, म्हणजे फडणवीस असतील, शिंदे असतील आणि अजितदादांनी पूर्णपणे गहाण टाकलेला आहे. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं काम जे आहे, पूर्वी संयुक्त महाराष्ट्र समितीचे बडे नेते काँग्रेस डांगे, SM जोशी, प्रबोधनकार ठाकरे असतील, आचार्य यात्रे असतील, हे अनेक आपले शाहीर असतील, अमरशेख असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे काम करत होते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. रक्त आटवलं ज्यांनी. तो महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठे गेला, मराठी माणसाचं सत्व कुठे गेलं. आणि मग मराठी माणसाचे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपवायचा, शिवसेना पक्ष संपवायचा, फोडायचा. आणि मग त्यांच्यात भांडणं लागली, ते पक्ष दुबळे झाले की ते फेकून द्यायचे आणि आपली सत्ता, दिल्लीची सत्ता महाराष्ट्रावरती आणायची, म्हणजे भाजपची. हे यांचं कारस्थान आहे. या कारस्थानाला बळी पडू नका. तुम्ही कुठल्याही पक्षाचे विचारांचे असला तरी आज अतिशय मोठा महत्त्वाचा काळ आहे. अशा संकट काळामध्ये मराठी माणसाचं सत्व जपणारे जे पक्ष आहेत, त्या पक्षांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे. नाहीतर मराठी माणसाला ते जीव नकोसा करून ठेवतील. एखादा मराठी माणसाचा पक्ष हा आपल्या बाजूला खेचायचा आणि मतांची कापणी करायची, म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं कापून टाकायची, हे कारस्थान केलं जाईल. त्यालाही बळी पडू नका. तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो आहे ते. तेव्हा सावध राहा आणि मराठी माणसाने आपला सत्व कायम ठेवलं पाहिजे. दिल्लीच्या तख्तापुढे शरण जाता कामा नये, एवढंच सांगतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार.